नमस्कार, मी वंदनाज प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोशिंबिरीचे 3 प्रकार। सर्वात प्रथम आपण मिक्स कोशिंबीर बनवणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठी बारीक कट केलेली काकडी, एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला, एक छोटा कांदा बारीक कट केलेला। याचं प्रपोर्शन जे आहे, काकडी सगळ्यात जास्त घ्यायची आहे, त्यापेक्षा थोडासा कमी टोमॅटो, त्यापेक्षाही थोडा कांदा, अशा प्रपोर्शनमध्ये घेतलं तर कोशिंबीर ही अतिशय चांगल्या प्रकारची लागते। नंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर 4 ते 5 चमचे बारीक कट केलेली, अर्धी हिरवी मिरची बारीक कट केलेली, दही पाव वाटी घेतलंय मी। दही जेवढं जास्त तेवढी कोशिंबीर छान लागते। 2 टीस्पून साखर, पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 1 पिंच हिंग। चला तर आपण आता कोशिंबीर बनवायला स्टार्ट करूया। सर्वात आधी दही जे आहे ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ही कोशिंबीर जी आहे ती आपण 2 लोकांसाठी बनवत आहोत। तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता। त्यानंतर साखर, त्यानंतर मीठ। आता ही तिन्ही जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साखर मेल्ट होईपर्यंत। साखर व्यवस्थित मेल्ट झाली की नंतर ती नंतर दाताखाली येत नाही। आता यात आपण काकडी टाकणार आहोत, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर कांदा, कोथिंबीर। आता हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सलाड व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोशिंबीर ही शक्यतो खाण्याच्या अर्धा तास आधी बनवून ठेवायची आहे आणि बनवून लगेचच फ्रीजमध्ये ठेवायची आहे, म्हणजे थोडंसं त्याला क्रीमी टेक्स्चर येतं। कारण की भाज्या ज्या आहेत त्या थोडंसं पाणी सोडतात थोड्या वेळातच, म्हणून। आता यानंतर आपण यावर टाकायची फोडणी बनवून घेणार आहोत। सर्वप्रथम एका फोडणीच्या भांड्यात 1 चमचाभर तेल टाकायचं आहे। आता लगेच आपण पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 3-4 तुकडे हिरव्या मिरचीचे बारीक कट केलेले। मिरची जर तिखट असेल तर अजून कमी टाकली तरी चालेल, मिरची ऑप्शनल आहे, आवडत असेल टाका, नाही टाकली तरी चालेल। नंतर कढीपत्ता, 1 पिंच हिंग। आता ही फोडणी खमंग झालेली आहे, आता ती या सलाडवर आपल्याला ओतायची आहे। अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली मिक्स कोशिंबीर तयार आहे। आता आपण कोशिंबीरीचा दुसरा प्रकार बघणार आहोत। आता आपण कोशिंबीरीचा दुसरा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे बीटची कोशिंबीर। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बारीक किसलेलं बीट, 3 ते 4 तुकडे हिरवी मिरची बारीक कट केलेली, 4 टीस्पून कोथिंबीर, 7 ते 8 पानं कढीपत्त्याचे, पाव वाटी दही। दही हे जास्त प्रमाणात घेतलं तरी चालेल, माझा आंबट आहे म्हणून मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे। 2 चमचे साखर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा मोहरी, पाव चमचा मीठ, 1 पिंच हिंग आणि पाव चमचा जिरे। आता एका मोठ्या बाउलमध्ये सर्वप्रथम आपण दही टाकणार आहोत। त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे। यामध्ये साखर, मीठ आणि दही व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेला आहे। यात आपल्याला पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यात आपण जिरे पावडरही टाकू शकतो आवडीनुसार। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बीट, यात कोथिंबीर बारीक कट केलेली, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व सलाड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायची असेल देऊ शकता, आवडत नसेल तर नाही दिली तरी चालेल, पण फोडणी दिली की कोशिंबीरी चव ही अतिशय छान लागते, म्हणून द्यायची आहे आपल्याला। आता फोडणीसाठी आपण सर्वप्रथम 1 चमचाभर तेल आपण फोडणीच्या भांड्यात काढून घेतले आहे। त्यानंतर तेल तापलं की मोहरी, की लगेचच हिरवी मिरची, जिरं, कढीपत्ता, आणि कढीपत्ता छान तळला गेला की लगेचच आपण 1 पिंच हिंग टाकणार आहोत। आता छान फोडणीचा वास अतिशय खमंग येतोय आणि ही फोडणी आपल्याला आता कोशिंबीरवर टाकायची आहे। अतिशय छान वास येतोय कोशिंबीरचा। बीट हे अतिशय इम्पॉर्टंट नसतं आपल्या हेल्थसाठी, रक्त वाढतं याच्यामध्ये, B12, आयर्न खूप मोठ्या प्रमाणात असतं। हा एक खजिनाच आहे आपल्यासाठी, शरीरासाठी। त्यामुळे तुम्ही ही बीटची कोशिंबीर रोज बनवून खाल्ली तरीही चालेल। ही जी कोशिंबीर आहे ती प्रेग्नेंट वुमन्ससाठी किंवा ज्यांचं रक्त कमी झालं आहे किंवा HB कमी झाले असेल तर त्यांच्यासाठी ही बीटची कोशिंबीर अतिशय इम्पॉर्टंट आहे। महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आहे ही कोशिंबीर।
अशा प्रकारे आपली बीटची कोशिंबीर तयार झालेली आहे. आता आपण तिसरा टाईप कोशिंबीरीचा बनवणार आहोत. 3. आता आपण कोशिंबीरीचा तिसरा प्रकार बघणार आहोत, ती म्हणजे गाजराची कोशिंबीर. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बारीक किसलेलं गाजर, अर्धी हिरवी मिरची बारीक कट केलेली, कोथिंबीर साधारण 4 टेबलस्पून बारीक कट केलेली, कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं स्वच्छ धुवून घेतलेले, पाव वाटी दही, 2 चमचे साखर, पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे पावडर. जिरे पावडर जी आहे ती आपण भाजून घेतलेली आहे. नंतर पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 1 पिंच हिंग. आता आपण गाजराची कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम दही, त्यानंतर साखर, त्यानंतर मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दही, मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे. तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर किसलेला गाजर टाकायचा आहे. नंतर कोथिंबीर बारीक कट केलेली, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये. आणि यावर आपल्याला नेहमीप्रमाणे कच्ची फोडणी टाकायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मोहरी, जिरे, नंतर हिरवी मिरची बारीक कट केलेली, त्यानंतर कढीपत्ता आणि यामध्ये 1 पिंच हिंग. अशा प्रकारे खमंग फोडणीचा वास आल्यानंतर फोडणी या गाजरावर ओतून द्यायची आहे. हे प्रॉपरली मिक्स करून घ्यायची आहे कोशिंबीर. अशा प्रकारे गाजराची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. अशा प्रकारे 3 कोशिंबीर बनवून तयार झालेल्या आहेत. ही कोशिंबीर बनवेपर्यंत ह्या दोन्ही कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकता याला कसं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे बघा, तसंच ही पण बघू शकता क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं की थोडंसं क्रीमी टेक्स्चर येतं, म्हणजे अजून ती कोशिंबीर जी आहे ती खूप छान लागते आपल्याला. अशा प्रकारे आपल्या 3ही कोशिंबीर बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.